नमस्कार आपल्या यूट्यूब फॅमिलीला. मी आहे ना आज नाही का असे राजस्थानी लाल मिरचीची चटणी करणार आहे. लाल म्हणजे अशी बिडगी मिरची घेतलेली, तिखट नसते मिरची, हे घेतलेली आहे मी. आणि ही गरम पाण्यात भिजत टाकलेली आहे मिरची. एक 15-20 मिनटं झाली मिरची भिजत टाकलेली ही. आता आहे ना आपण टोमॅटो आणि कांदा शिजवून घेणार आहे. आपण 2 टोमॅटो घेतल्यात आणि 2 कांदे घेतल्यात, म्हणजे 3 कांदे घेतल्यात, एक मीडियम साईजचे छोटे छोटे, त्याच्यामुळे मग 3 घेतल्यात मग कांदे ना का. निबर जे असतं ना ते हे काढून घ्यायचे, कारण निबर असतं ना, आपण जर करायला गेलो भाजी ते तसंच निबर राहून जातं ना, त्यासाठी निबर काढून टाकायचं. आपण आहे ना असंच टाकणार आहे, त्याला बारीक नाही करायचं, असंच शिजवून घ्यायचे कांदे, असं नाही का अर्धे अर्धे करून आपण असेच टाकणार आहे अख्खेच. त्याच्यात आहे ना थोडंसं पाणी टाकून आपण हे कांदे बुडतील ना एवढंच पाणी टाकायचं, जास्त नाही पाणी टाकायचं. पण मिरची हे तुम्ही भिजत टाकते नाही ना, त्याच्यात असे देठ काढून भिजत टाका, किंवा तुम्हाला जर ह्याच्यातले बी नको असतील ना तर बी काढून भिजवून घ्यायची मग. आणि आता मी ह्याच्यात असेच टाकलेले, तर मी घेते आता असेच नाही काही करून. ही बेडगी मिरची घेतली बरं का, तिखट नाही आहे, तिखटवाली मिरची नाही आहे. कारण ही भिजत माझ्या मुलींनी टाकलेली आहे ना, म्हणून हे असंच ठेवून दिलं त्यांनी. लसूण पण मी खूप घेतलेला आहे, एक नाही का, एक लसणाचा 2 लसणाचे कांदे घेतलेले आहेत मी. लसूण पण भरपूर घेतलेला आहे. ह्यात आहे ना लाल मिरची नाही का, ही बेडगी मिरची आणि लसूण, कोथिंबीर. तुम्हाला अद्रक टाकायचं असेल तर थोडासा अद्रक पण टाका तुम्ही नाही का, अद्रकने पण छान होतं. मीठ टाकून घेऊयात आपण. आता आहे ना ही आपण मस्त बारीक वाटून घेऊया. हे आहे ना चटणी अशी बारीक करून घ्यायची मस्त. तुम्ही जेव्हा म्हणलं ना मी तुम्हाला, तुम्ही जेव्हा मिरची भिजत टाकसाल ना तर वाळलेली मिरची असतानाच तुम्ही त्याच्यातलं बी काढून टाका, कारण हे बिया का असे राहतात ना ह्याच्यात वाटताना, त्याच्यामुळं. किंवा तिखट जर तुम्हाला नसेल, तिखट पाहिजे असेल तर बी राहू द्या त्याच्यात नाही का, तुम्हाला पाहिजे असेल तर. वास तर खूपच छान येते नाही का चटणीचा. एकदा करून बघा तुम्ही, छान होते. मी नाही का अशी हौशी वाटलं का मी अशी चटणी करून खात असते, खूप छान लागते चटणी. कांदे आणि टमाट्याचे चिट्टे घेतलेत मी, तर आता हे पण आपण वाटून घेणार आहे. कांदा पण ह्याच्यात नाही का वाटून घेणार आहे असं. कांदा आहे ना मी असा काढून घेतला आहे ह्याच्यात. त्याचे ना आपण सालं काढून घेऊया त्या टोमॅटोची. आपल्याकडे कसं चिमटा नाही आहे, नाहीतर चिमट्याने सालं निघाला पाहिजे. जरा थोडं गार करू म्हणजे वाटायला आपल्याला बरं पडेल म्हणून का. आपण आहे ना हे टोमॅटो पण ह्याच्यात टाकून घेऊया कांद्यात. आता ह्याच्यात मीठ नाही टाकत आहे मी, कारण चटणी कुटताना म्हणजे चटणी वाटताना मीठ टाकले ना, आता ह्याच्यात नाही मीठ टाकत आहे. ही अशीच आता ह्याची कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेऊयात आपण. हे ना टोमॅटो आणि कांद्याची अशी प्युरी करून घेतली मी, असं वाटून घेतले नाही का. तेल टाकते.
पण आहे ना ह्याच्यात जास्त तेल टाकून घ्यायचं थोडंसं, 2-3 पळ्याच्या, म्हणजे नाही का 2-3 पळ्या जास्त तेल टाकून घ्यायचं. पण ह्याच्यात आहे ना मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी पण जास्त घ्यायची टाकून आणि तडतडू द्यायची चांगली. अशी कच्ची राहिली ना तर दाताखाली कट असे नाही का थोडंसं कच्चेपणाचं हे होतं, जसं कर लागते नाही का. त्याच्यात आपण जिरं पण टाकून घेऊया थोडंसं. तडतडलं ना की हळद टाकून घेऊया आपण थोडीशी. ही कांद्याची प्युरी टाकून घेऊया आपण ह्याच्यात. काय ना हे मस्त आपण परतून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो. तसं की आपण शिजवून घेतलेलं आहे म्हणजे जास्त काही टेन्शन पण नाही ह्याचं. आहे ना कांद्यापुरती म्हणजे नाही का, कांदा जेवढी प्युरी आहे ना त्याच्यापुरतीच टाकूयात आपण नाही का मीठ. कारण आपण चटणी वाटली ना त्यात मीठ टाकलेलं आहे, म्हणजे कांद्यापुरतंच मीठ टाकून घेऊयात आपण थोडंसं. चटणी पण ह्याच्यात टाकून घेऊयात. आपल्याला आहे ना जास्त तिखट नाही करायचं ना, त्याच्यामुळं मग ही मिरची आपण वाटलेली एवढीच आहे. त्याच्यात आपण वरनं लाल मिरची पावडर किंवा काही दुसरा मसाला टाकणार नाही आपण. ही चटणीच फक्त ह्याच्यात टाकणार आहे आपण. तर जास्त तेल टाकूनच परतून घ्यायची चटणी. मस्त होती बघा चटणी, असं करून बघा एकदा. मस्त होती. भातासोबत तर खूप छान लागते खायला, चपातीसोबत, भाकरीसोबत मस्त लागते खायला. थोडेसे 10 मिनिटं आहे परतू देऊयात मस्त तेल सुटूस तर. पण आहे ना आता गॅस बंद करू आणि अशी आपली चटणी तयार आहे. ही भातासोबत तर खूप छान लागते. तिखट नाही, काहीच तिखट नाही आहे ही मिरची. यात लिंबू बिंबू पिळायची काहीच गरज नाही, कारण ही मिरचीच तिखट नाही ना. आपण ह्याच्यात वरची लाल मिरची पावडर पण टाकलेली नाही तिखट, त्याच्यामुळे ही खायला खूप छान लागते.